एक गोष्ट जाणवते, की ज्यावेळी एखादं कपल तुमच्याकडे येतं आणि त्यांना बाळ होतं, त्यावेळी एक त्यांच्या मनातला किंवा त्यांच्या चेहऱ्यावरचा जो भाव असतो, त्यांचा जो आनंद असतो आणि त्याचबरोबर 9 महिने तुम्ही ते सगळं सांभाळून ते सगळ्या गोष्टी बघितलेल्या असतात. चेक करणं असेल किंवा प्रकृती कमी जास्त होणे या सगळ्या गोष्टी असतात. सो त्या क्षणाला जसं त्या आई-वडिलांना खूप बरं वाटतं, आनंद होतो, त्यावेळी तुमचा काय अनुभव असतो? आमचा अनुभव असं हां. सांगायचं झालं तर लक्षात घ्या, वेन हां. समबडी कम्स टू अस, हां. कोणी जोडपे आले हां. आणि त्याची टेस्ट पॉझिटिव्ह असते, हां. तर तिथे आनंद जेवढा पेशंट किंवा त्या जोडप्यांना असतो तेवढाच आनंद आम्हाला असतो. बरोबर. म्हणजे अशासाठी की ज्यांना नैसर्गिक राहिलं किंवा कुठल्या ट्रीटमेंटनी राहिलं, तर ते जे 2 लाईन्स डार्क येतात, बरोबर. त्या दिवशी आम्ही आमच्या आतला आनंद दाखवत नाही बऱ्याच वेळा. बरोबर. पण आम्हाला खूप आनंद असतो की यांना राहिलं आणि आता त्याच्या पुढची जबाबदारी मोठी असते. हो. म्हणजे 9 महिने व्यवस्थित नेणं बरोबर. आणि त्यावेळी कधी कॉम्प्लिकेशन्स काय असतील तर ते कॅच करणं आणि त्या बरोबर. कॅच केल्यावरती सगळ्यांनाच असतील असं नाही, बरोबर. पण डेफिनेटली काही कॉम्प्लिकेशन्स नसतील तर स्मूथली जाते प्रेग्नन्सी. पण बरोबर. आमची जबाबदारी असते की मूल व्यवस्थित वाढावं, ते बरोबर. पूर्ण चांगल्या वजनाचं व्हावं आणि त्याची डिलिव्हरी व्यवस्थित आमच्याकडे नॉर्मल पद्धतीने, जे आमच्या हॉस्पिटल पहिल्यापासून करत आलेलं आहे बरोबर. त्या पद्धतीने नॉर्मल डिलिव्हरी व्हावी. अशा पद्धतीने एकदा डिलिव्हरी झालं तर नक्कीच मग उत्साहच आहे तो. बरोबर. म्हणजे पूर्ण उत्सवच आहे. अगदी, अगदी. आणि तो हां. उत्सव तुमच्या हॉस्पिटलमध्ये गेली कित्येक वर्ष, जवळ-जवळ 40 वर्ष. नक्कीच तुम्हाला 40 वर्षाचा अनुभव आणि या सगळ्या गोष्टी ज्या बोलतोय मी, त्यावरून तुम्हाला नक्कीच अंदाज आलेला असणार आहे. सुशील हॉस्पिटल जे सर्वांनाच माहिती आहे. सांगलीकरांना याची नवीन ओळख सांगण्याची काहीच गरज नाही. डॉक्टर सुभाष पाटील सर, ते एक व्यक्तिमत्व असं आहे ना, की डॉक्टरांच्याकडे बघितल्यानंतरच एक समाधान वाटतं आणि त्यानंतरची ही दुसरी पिढी डॉक्टर सुशांत पाटील सर. खरं तर या बऱ्याच विषयांच्यावरती खरं तर आज गप्पा मारायच्यात. वेलकम टू मुक्काम पोस्ट सांगली. आणि एक गोष्ट आहे, 40 वर्षाचा अनुभव आहे. जसं आत्ताच म्हणलं ना मी, की तुमच्या वडिलांच्याकडे म्हणजे डॉक्टर सुभाष पाटील सरांच्याकडे बघितल्यावर एक प्रसन्न वाटतं. म्हणजे बरीच मंडळी कितीही टेन्शन घेऊन आले असतील तरी त्या व्यक्तीकडे बघितल्यानंतर एक नॉर्मल होऊन जातं आणि तसा स्वभाव खरं तर तुमचा पण आहे. IVF सेंटर आणि या संदर्भामध्ये 40 वर्ष तुम्ही काम करतात. याचं काय फिलिंग आहे तुम्हाला? ॲक्चुअली आमच्या इथे आता 4 वर्षापासून IVF सेंटर सुरू आहे. बरोबर. हो. त्याच्या आधी डिलिव्हरीसाठी आम्ही, माझे वडीलही आहेत. हो. आता मी जॉइन होऊन 2017 ला मी जॉइन झालेलो आहे. बरोबर. आणि यामध्ये आम्हाला असं जाणवलं, म्हणजे माझ्या वडिलांची फार एक ड्रीम होतं त्यांचं, की आज एका लिमिट पर्यंत त्यांना ट्रीटमेंट करायला येत होती. कशा रिलेटेड? वंध्यत्व म्हणजे इन्फर्टिलिटी. बरोबर. ह्या म्हणजे जोडपे यायचे आता राहत नाहीये. असं झाल्यानंतर त्यांना एका लिमिट नंतर म्हणजे त्यांनी ट्रीटमेंट दिले आणि तरी मल्टिपल फेल्युअर्स आले. त्याच्यानंतर त्यांना असं वाटायचं की मला हे पेशंट बाहेर पाठवावे लागतात. कारण त्यांच्याकडे टेस्ट ट्यूब बेबी सेंटर म्हणजे IVF आणि टेस्ट ट्यूब बेबी सेम. बरोबर. म्हणजे त्या केसेस आपल्याला आपल्या गावामध्ये किंवा आपल्या सांगली शहरामध्ये आपल्यामध्ये इथेच त्याची सुविधा करायची, असं त्यांचं ड्रीम होतं. त्यामुळं मी ते नंतर शिक्षण पुढचं घेतलं आणि मग इथे आपण सेंटर सुरू केलं. बरोबर. गेल्या 4 वर्ष एकदम चांगले सक्सेसफुली आमचे पेशंट्स आनंदी आहेत. आणि तो एक विषय फक्त एवढ्यासाठी होता की इथं सुविधा व्हावी, लोकांना बाहेर गावी जायला नको. मोठ्या मोठ्या शहराची लगेच बाहेर जायचं म्हटलं की लगेच तो आणि खर्च, पहिलाच IVF आणि त्याच्यावरनं आणि बाहेर गावी जाऊन राहायचं. बरोबर. त्यामुळे तो एक टेंडन्सी होती, आधी पुण्यालाच जायला, मुंबईलाच गेलं पाहिजे ह्या ट्रीटमेंटसाठी. त्यासाठी आपण इथे स्टार्ट केलं. आणि माझी वाईफ ही एम्ब्रिओलॉजिस्टच आहे. त्यामुळे आम्हाला त्याचा नक्कीच, आम्ही सगळं फॅमिली ह्या कामामध्येच आहे. अगदी. आणि खरंच आहे, तुमची फॅमिली बघितल्यावर एक म्हणतं ना की खरंच मी खरं सांगतो अशात की मला खूप समाधान वाटतं. एक गोष्ट आहे, तुम्ही शिक्षण घेतलं तर अगदी गोल्ड मेडल मिळालेलं आहे तुम्हाला या सगळ्या शिक्षणांच्या मध्ये आणि त्याचा अनुभव कुठेतरी या सगळ्या गोष्टींच्या मध्ये तुम्हाला नक्कीच मिळत असणार आहे. डेफिनेटली फॅमिलियल बॅकग्राऊंड असणे आणि
ते जुन्या काळी म्हणायचे ना की चांबाराचा मुलगा चांबार चांगला असतो, कारण त्यांनी वडिलांकडनं ग्रहण केलेलं असतं, कारण त्याला स्कूलिंगला नाही जायला लागत. बरोबर. आम्हाला कसं आहे, घरी लहानपणापासून वातावरण ते असतं. बरोबर. त्याच्यानंतर ऐकल्यावर कानावरती गोष्टी पडत असतात. स्कूलमध्ये डॉक्टरकीचं काही नसतं विषय, पण स्टील आमच्या कानावरती त्या गोष्टी पडत असतात. आणि त्याच्यानंतर त्याच विषयात गेल्यावरती एक एक्सपिरियन्स पर्सन घरी असल्यामुळे त्यांचा नक्कीच फायदा खूप होतो. आणि त्याच्यानंतर आम्हाला अजून एक मोठी उडी मारता येते की नेक्स्ट लेवलला जाऊन अजून त्याचा फायदा अल्टिमेटली पेशंट्सना होतो. अगदी. मी एक म्हणतो ना की मगाचपासून समाधान हे वाक्य किंवा हा शब्द माझ्या डोळ्यासमोर येतोय किंवा माझ्या बोलण्यातून येतोय, त्याचं एक अजून आहे थोडंसं आध्यात्मिक पण गोष्टी डॉक्टरांच्याकडे मी बघतो. म्हणजे अगदी सद्गुरू वामनराव पैंचा तो एक मंत्र तिथे लागणं असेल किंवा तिथं गेल्यानंतर ते एक समाधान मिळणं असेल, याचा इफेक्ट तुम्हाला पण जाणवत असेल. डेफिनेटली. आमच्या पूर्ण हॉस्पिटलमध्ये ते जे त्याला मंत्र म्हणण्यापेक्षा ते एक चॅन्टिंग आहे की सगळ्यांचं भलं व्हावं, सगळ्यांचं. माझ्या इव्हन सेंटर सुरू करत असताना आम्ही कुठलं फार मोठं ओपनिंग केलं नव्हतं. आम्ही ते चॅन्टिंग करायचो की इथं येणाऱ्या सर्वांना सक्सेस मिळावा, इथं येणाऱ्या सर्वांचं भलंच व्हावं. याला कुठल्याही धर्माचा कुठला इट्स जस्ट अ पॉझिटिव्ह वाईब्स तयार करावे की लोकांचं ऍक्च्युली, आणि आपण जसं म्हणतो तसं होत असतं. त्यामुळे सर्वांना तिथे पोहोचले. आणि ते एक जागेचं लकी हे पण आहे आम्हाला, त्या जागेचं. त्यामुळे आम्हाला त्या जागेवरती कुणीही जरी आलं त्यांचं चांगलंच भलं व्हावं आणि चांगलीच डिलिव्हरी व्हावी, चांगली मुलं मिळावी, जे इच्छा आहे त्यांची पूर्ण व्हावी, असं आमचं एक दॅट्स वाय ते चॅन्टिंग आम्ही हे करतो. आणि अध्यात्म म्हणजे काय, आता ही IVF किंवा कुठली टेक्नॉलॉजी आहे, ही सर्व आपण देवाचे क्रिएशन काही हातात घेतली असाच त्याचा अर्थ झाला. अगदी. तुम्ही जर बाळ एका डिश मध्ये बनवत असाल तर हे देवाचं क्रिएशन आपण हातात घेतलं. पण डेफिनेटली मी सगळ्या माझ्या जोडप्यांना, माझ्याकडे येणाऱ्यांना सांगतो की सगळ्याच गोष्टी घेतल्या असं नाही आहे. देर इज अ गॉड अँड हू इज लुकिंग आफ्टर ऑल दिस. करेक्ट. आणि ठराविक गोष्टी एक 40-45% आम्ही हातात घेतल्या असतील, पण अल्टिमेटली तो सक्सेस ते मिळण्यासाठी हे अध्यात्म आणि हे थोडं आपल्याला देर इज समथिंग, आय शुड से देर इज समथिंग स्पिरिच्युअल एनर्जी. करेक्ट. जी आहे, एनर्जी आहे. आपण असं नाही म्हणतो मी सगळंच निसर्गाला हातात घेतलं आणि त्याला आता मीच पुढे कंटिन्यू करू शकतो. बरोबर. नेचर इज ग्रेट. करेक्ट. त्यामुळे त्याला कुठेतरी फक्त वैज्ञानिक दृष्टिकोनाची साथ मिळाली असं दोन्ही, म्हणजे आयदर और दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे देवाच्या किंवा या सध्या आध्यात्मिक म्हणतो त्याला कुठेतरी वैज्ञानिकची हे आहे, किंवा वैज्ञानिक गोष्टींसाठी कुठेतरी देवाचा तो एक आध्यात्मिकचा एक भार आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आता एक साधं उदाहरण सांगतो. माझी जी लॅब आहे, लॅबमध्ये सुद्धा ते मशीन वरती गाणं सुरू, म्हणजे चॅन्टिंग सुरू असते कंटिन्यू. तर आम्ही जरी लाईट ऑफ केली, लॅबमध्ये एम्ब्रिओज बनवायला ठेवले आणि आम्ही जरी तिथं कोण नसलो, तर मी माझ्या नेहमी स्टाफला सांगतोय तिथे कोण नाहीये असं नाहीये. त्या इन्क्युबेटर मध्ये बाळ वाढत आहेत, ते इन फ्युचर मध्ये इट इज गोइंग टू बी समबडीज किड अँड देन इट इज गोइंग टू बी अ ह्युमन. सो तिथे आहेत लोक, त्यामुळे ते चॅन्टिंग त्यांच्यासाठी आहे. ग्रेट. आणि हे संस्कार आहेत राव, तुमच्या म्हणजे वडिलांच्या पासून त्यांच्यावरती जे संस्कार दिलेले आहेत, त्यांच्याकडून तुमच्यापर्यंत आलेले आहेत, हे खरं तर कुठेतरी त्याचा एक भाग आहे असं मला वाटतं. इव्हन आतमध्ये गर्भ सोडताना सुद्धा आम्ही मनात चॅन्टिंग करत असतो. बरोबर. की जे कोणती स्त्री आहे तिथे, तिच्या आयुष्यात खूप घडामोडी असतात. ते मूल होणं तिच्यासाठी फार गरजेचं असतं, कारण तिला एक दडपण असतं किंवा फॅमिलियल प्रेशर असतं. बरोबर. किंवा अगदी काही स्त्रिया मला सांग, सर हे झालं तर माझं लग्न टिकेल, हे नाही झालं तर माझं लग्न डिस्कंटिन्यू होईल किंवा मला परमिशन द्यायला लागेल की तू अजून एक लग्न करायची मला परमिशन द्यायला लागेल आणि माझ्यामध्ये. त्यामुळं एवढं मी सगळं, आणि इव्हन पैसे सुद्धा आता खर्चिक काही ट्रीटमेंट त्या ज्या असतात, बरोबर, त्यांनी कुठून इकडून तिकडून मागून आणलेले असतात की हे व्हावंच आणि यांच्या आयुष्यात सुख मिळावं. त्यामुळे आमचं चॅन्टिंग नेहमी तेच असतं, सक्सेस इज नॉट जस्ट आवर इगो की सक्सेस मिळवायचा आहे वगैरे, पण हे सगळे डोक्यात आमच्या गोष्टी आहेत. बरोबर. त्यामुळे मी आज सोडताना नेहमीच तेच म्हणत असतो की हिचं भलं कर, हिचा संसार सुखाचा होऊ. ग्रेट राव. एक गोष्ट आहे, तुम्ही कॉलेजमध्ये असताना सुद्धा मी बऱ्याच वेळा तुम्हाला बघितलेलं आहे, या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही म्युझिकशी फार छान रिलेट होता. तुमचं बँड होता स्वतःचा, गाणी खूप छान गात होतात तुम्ही. तो एरा कसा होता, म्हणजे कॉलेज लाईफ आणि सगळ्या? तो एरा एक प्रत्येकाच्या जीवनात कॉलेज लाईफ आणि ऍक्च्युअल ह्याच्यामध्ये असतोच, पण त्यावेळी जो बँडचा किंवा गाणी म्हणण्याचा किंवा
आता एक सिम्पल आहे, हे वाढते जे प्रॉब्लेम्स आहे तुम्हाला आता लक्षात आलं असेल, कोविड नंतर आपण खूप बदल बघतो. बरोबर. वयाची मर्यादा कुठल्या प्रॉब्लेमसाठी राहिल्या नाही. म्हणजे अगदी 25 वर्षाच्यांना सुद्धा हार्ट अटॅक येतो. कधी परवा मी न्यूज मध्ये ऐकलं की यंग शाळेच्या मुलीला कार्डियक अरेस्ट झाला. सो अशा गोष्टी वाढलेल्या आहेत. सो जुन्या काळाच्या लोकांमध्ये आणि आत्ताचा फरक काय आहे, वाय दे वर मोर हेल्दियर. आणि आपले जनरेशन असे व्हायला लागले की 30 एजला डायबिटीस सुरू झालं. बरोबर. सो बेसिकली मला असं वाटतं की आपल्यामध्ये जो एक ह्या जनरेशन मध्ये एक रॅट रेस सुरू आहे. एक रॅट रेस कशासाठी आहे की त्यांचं लाईफस्टाईल, आधी जुन्या काळाच्या लोकांना काय होतं की 2 टाइमचं जेवण कमवणे इतकं मला काम बाबा मिळावं कुठंतरी, असं ते विचार करायचे. आता असं झालेलं आहे की हे जनरेशन आपलं आहे की ते एका रेसमध्ये आहे कंटिन्युअस. दे आर नॉट सॅटिस्फाईड, म्हणजे समाधानी नाही आहे. बरोबर. खूप आपले कुठल्याही जॉबला असेल तर त्यांचं तिथे दे आर नॉट सॅटिस्फाईड. म्हणजे अगदी मोठ्या पॅकेज वाल्याला पण काहीतरी ही गाडी घेतल्यावर मग दुसरी गाडी पाहिजे, मोबाईल पाहिजेत, ईएमआय वरती लोक मोबाईल घेत आहेत. म्हणजे ती एवढी बेसिक नीड झालेली आहे. त्यामुळे हे लोक, ह्या जनरेशनला स्ट्रेस फॅक्टर खूप वाढलेला आहे. दे आर ऑलवेज इन सम स्ट्रेस बिकॉज दे आर नॉट सॅटिस्फाईड विथ व्हॉट एव्हर लाईफ दे हॅव. सो ह्याच्याबरोबर डेफिनेटली कुठली तरी हॉबी, डेफिनेटली एक कुठलं तरी एक अदर करिक्युलर आनंद द्यायला कुठली तरी गोष्टी पाहिजे. जसं मग गायन असेल, कुणाचं पेंटिंग असेल, कुणाला काय अजून, ह्या जनरेशनला थोडस ते करायलाच पाहिजे. बरोबर. नाहीतर त्यांनी त्या रॅट रेस मध्ये त्यांना हे कळत नाही की त्यांची हेल्थ कुठं चाललेली आहे. बरोबर. म्हणजे एक्सरसाइजच्या ठिकाणी एक्सरसाइज केली पाहिजे. बरोबर. डेफिनेटली इटिंग हॅबिट्स हे इतके खराब झालेले आहेत आपले. बरोबर. इव्हन फास्ट, म्हणजे इव्हन जे आपण खातो ते ऑर्गॅनिक, आजकाल ऑर्गॅनिकचं ट्रेंड म्हणतात. बरोबर. बट इव्हन आता छोट्या शहरांसारख्या ठिकाणी खूप सारे जॉईंट सुरू झालेले आहेत जिथे इझी फूड आणि इझिली त्याला फास्ट फूड असे सुरू झालेले आहेत. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू मेक देम. सो इट्स बेटर की कुठली तरी एक हॉबी पाहिजे. अगदी बरोबर. आणि ती कॉलेज पासून किंवा आधीपासून असली तर वेल अँड गुड, नसेल तर त्यांनी ती स्वतःमध्ये गार्डनिंग असेल, सिम्पल गार्डनिंग असेल, एवढं व्हायलाच पाहिजे. अगदी बरोबर. एकच गोष्ट म्हणजे रॅट रेस तुम्ही म्हटलात जसं की त्यामुळं कुठे मग तरी हे प्रेग्नन्सीचा कुठेतरी त्याला एक धागा आहे का? आहे. फर्स्ट प्रेग्नन्सी कन्सेप्शन मध्ये एक आता इश्यू सुरू आहे की लेट मॅरेजेस, लग्नच उशिरा होत आहे. बरोबर. आणि लग्न उशिरा व्हायचं कारण काय? अगेन द सेम टॉपिक की पहिला करिअर करायचं आहे, मला गाडी घेऊ देत, मला जरा फ्लॅट, मी अजून सेटल नाहीये. म्हणजे अगदी तुम्हाला आश्चर्य वाटेल, 36 वर्षाचे जरी जोडपे आले ते आम्हाला येऊन म्हणतात की अजून आम्हाला थोडस स्लो जायचं आहे टाइम. सो यु नो, तो बायोलॉजिकल क्लॉकला तुम्ही रिस्पेक्ट करत नाहीये. आणि अर्धे प्रॉब्लेम तर त्यामुळेच आहेत. बरोबर. मग कुणाचं लग्न ठरत नसेल तर वेगळी गोष्ट आहे की त्यांना बाबा लेट मॅरेज. बट इथे म्हणजे स्पेशली महिलांचं थोडं एक काउंट वगैरे असतं, जसं एज रिलेटेड ते एज जसं वाढेल तसं कमी होत जातं. बरोबर. आणि त्या एक काउंट हा खूप महत्वाचा विषय आहे. बरोबर. म्हणजे एक काउंट हा जर एज वाढत जाईल तसं कमी होत गेला तर मग प्रॉब्लेम्स ऍक्च्युअली सुरू होतात. अगदी सामान्य नागरिकांसाठी, अगदी म्हणतो ना, खेडेपाड्यातून बऱ्याचशी मंडळी आहेत, या सगळ्या गोष्टी ऐकत असतात, बघत असतात. IVF ची साधी डेफिनेशन किंवा एक काय आपण त्यांना साध्या भाषेत म्हणू शकतो? साध्या भाषेत तसं फुल फॉर्म वाईज विचारला, इट इज इन विट्रो फर्टिलायझेशन. म्हणजे शरीरात जे गर्भधारणा ज्यांना नैसर्गिक होत नाहीये ती गर्भधारण, जे एम्ब्रिओज वगैरे बनवणे किंवा गर्भ हे शरीराच्या बाहेर बनवणे म्हणजे IVF. पण त्याच्यात बरेच पद्धती आहेत. IVF म्हणजे IVFच नसतं, त्यात इक्सी म्हणजे एखादा अंड घ्यायचं, त्यामध्ये स्पर्म सोडणे, त्याचे गर्भ बाहेर इन्क्युबेटर मध्ये तयार करणे, ह्याला इक्सी म्हणतो आम्ही. अशी एक प्रक्रिया असते. पण ज्यांच्या नलिका ब्लॉक असतील महिलांच्या, ज्यांच्या पुरुषांच्या स्पर्म काउंट कमी असेल, एक काउंट स्त्रियांचा लवकर संपत आहे, कधी कधी माझ्याकडे 26 इयर ओल्ड अंडी संपली अशी सुद्धा स्त्री येऊ शकते. आणि हे आम्हाला सुद्धा कधी कधी सरप्राइझिंग असतं की एवढ्या कमी टाइम मध्ये हाऊ इज शी सफरिंग फ्रॉम ओव्हॅरियन फेल्युअर. सो अशा काही असतात. दुसरी गोष्ट PCOD वगैरे अशा तुम्ही काही गोष्टी ऐकल्या, त्याच्यामध्ये पॉलिसिस्टिक ओव्हरीज म्हणतो. बरोबर. म्हणजे अगदी शाळेच्या मुली सुद्धा एकदम मोठ्या मोठ्या दिसतात आणि ते एकदम वेटनी जास्त असतात. बरोबर. अगेन रिफाईंड शुगरचं जेव्हापासून आपल्यात हे वाढलेलं आहे खाण्यापिण्यामध्ये, मग ते साधी एखादी कोल्ड कॉफी पण असेल, बरोबर, कूल वाटतं आपल्याला की हा आज मी कोल्ड कॉफी पिली, बाहेर जाऊन थम्सअप पिलं, कोक पिलं. सो ह्याच्यामध्ये मॅक्सिमम शुगर असते. अशा यंग एज पासून एक्सपोजर असतं. मग अशा ज्या प्रोडक्ट्स खाण्यामध्ये लॉंग टर्म जर झालं, त्या स्त्रियांमध्ये ओबेसिटी वाढते. ओबेसिटी वाढल्यावर पाळीची इरेग्युलरिटीज वाढतात. बरोबर. अशा प्रॉब्लेम्स वाढत चालले.
पुरुषांमध्ये स्मोकिंगचं प्रमाण वाढलंय. तुम्हाला आठवतंय का, एक 20-25 वर्ष आधी जर आपण कुठल्या स्त्रीला विचारलं असतं की आर यू स्मोकिंग, तर हे नॉर्मल असतं का? एखाद्याच आपल्याला आक्रोश मिळाला समोर की हाऊ डिड यू आस्क मी सच थिंग. बरोबर, राईट. बट नाव आमच्या ओपीडीमध्ये आम्हाला हे करावं लागतं. आम्हाला स्त्रीला सुद्धा विचारायला लागतं की आर यू स्मोकिंग, अँड दॅट इज नॉर्मल. म्हणजे कधी कधी समोरनच आम्हाला येतं की आम्ही एवढे स्मोकिंग करतो किंवा अल्कोहोल घेतो किंवा इट इज नॉर्मल नाव. म्हणजे वेगळं वाटणार नाही की असं विचारा. म्हणजे जसं वातावरण किंवा या गोष्टी बदलत चालल्या, त्यामुळे त्या सगळ्या पीसीओडी जसं तुम्ही बोललात की तसं पीसीओसी म्हणून नाही, पीसीओडी आता म्हणत नाही आम्ही पीसीओएस म्हणतो त्याला. पीसीओएस म्हणजे एक ओव्हरीज जे असतात त्या ओव्हरीज मध्ये अंड्यांचं प्रमाण जास्त असतं. बऱ्याच वेळेला सख्या बहिणींना किंवा आईला पण असतं आणि ते फॅमिलियल असतं. पण ते आपल्या जे हातात नाहीये ते हातात नाहीये. पण जे हातात आहे पीसीओएस बरोबर जर वजन वाढी असं आलं, इन्शुलिन रेझिस्टन्स चालू होतं आणि त्याच्याबरोबर जे प्रॉब्लेम सुरू होतात, जे मुलींना ऍक्ने येणे, केसांची वाढ चेहऱ्यावरती जास्त असते, एकदम ओबेस असतात त्या स्त्रिया, लिटरली वेट एवढं असतं की त्याच्यानंतर वेट कमी करायचं अवघड होतं एका लेवलला रीच झालं. आणि नेहमी ते पहिल्या आमच्या ओपीडीमध्ये येतात ते पहिला की पाळी इरेग्युलर झालेली आहे, 2 महिन्यातून येते, 3 महिन्यातून येते, 4 महिन्यातून येते. आणि अशा प्रॉब्लेममुळे सगळे प्रॉब्लेम्स वाढत जातात आणि कन्सिव्हिंगला डिफिकल्टी होते. बरोबर. त्यामुळे ते आमच्या गायडन्सला येत असतं. एक गोष्ट जाणवते की IVF हा फक्त आता शेवटचा पर्याय म्हणून याच्याकडे बघितलं जातं का? म्हणजे तुम्हाला काय वाटतं की राईट, म्हणजे IVF आता हा डेफिनेटली लोकांना फर्टिलिटी सेंटर ऐकलं किंवा IVF सेंटर ऐकलं की लोकांना वाटतं इथं गेलो की आपले IVFच करणार. असं नाही आहे. हा फार गैरसमज आहे. लोकांना हे माहित नाही की फर्टिलिटी सेंटर मध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे गायडन्स मिळतात, अगदी नॅचरल पासून. मी तर म्हणतोय मॅरेज झाल्यावरतीच कपलनी एका फर्टिलिटी कन्सल्टंटला भेटावं. करेक्ट. आणि खरंच महत्वाचा मुद्दा आहे. प्लॅन देअर फॅमिली की बाबा आम्ही आता मॅरेज झालेला आहे, आम्ही विचार करतोय 2 वर्ष गॅप ठेवावं, त्याच्यामध्ये करिअर असेल, फिरणं असेल, आम्हाला अजून लगेच तरी आम्ही एकमेकांना समजलं नाही अजून, असे विचारतात लोक. बरोबर. त्याच्या आधी एकदा तरी तुम्ही डॉक्टरांना भेटून की माझे सगळे पॅरामीटर्स, जसं की सिंपल गोष्ट आहे, जसं की ब्लड टेस्ट असतात काही. ब्लड टेस्ट करताना आपण कधी तर थायरॉइड करतो, HB बघितलेलं असते पुरुषांचं स्पेशली. बरोबर. हे कधी तर झालेलं असते कंपनीच्या कामासाठी किंवा. पण असं कधी ऐकलंय का आता हा मुलगा वयात आला, ह्याचं स्पर्म टेस्ट करून आपण बघूया सगळं नॉर्मल आहे? यू नेव्हर डू दॅट. करेक्ट. हे कधीच मी ऐकलं नाही. असं जोपर्यंत लग्न होत नाही, लग्नानंतर काही वर्ष होत नाही, जोपर्यंत त्यांना कन्सिव्ह होत नाही, आणि कन्सिव्ह होत नसल्यावरती मग तुम्ही डॉक्टरकडे रीच झाल्यावर मग कळते की यांच्या स्पर्म काउंट मध्ये काहीतरी इश्यू आहे. त्याच्यापेक्षा हे काही टेस्ट आहेत, बेसिक टेस्ट असतात, इझी असतात, कमी खर्चिक असतात. हे एकदा तरी ऍटलिस्ट मॅरेज नंतर तरी एकदा आपण बेसिकली बघून घेऊन मग प्रेग्नन्सी प्लॅन करू शकता. का? कारण आजकाल स्त्री लग्नाचं वय 30 राहिलेलं आहे, 30-31 ला लग्न होतं, त्याच्यानंतर 2 वर्ष गॅप, म्हणजे 33-34 पर्यंत जातात, आणि त्याच्यानंतर मग स्ट्रगल. तोपर्यंत डॉक्टरकडे येऊन 34-35 इयर्स झालेलं असतं. बरोबर. सो जुन्या लोकांचं एक पद्धत खूप चांगली होती की मॅरेजेस एवढे डिले व्हायचे नाहीत. करेक्ट. काही अजून समाजात काही लोकांचं समाजामध्ये आहेत की ते मॅरेजेस टाइम वरती करतात. बरोबर. आणि त्याच्यानंतर दे गो अहेड इन अ राईट वे. त्यांचं कधी इश्यूज येत नाही. बरोबर. पण पेशन्स ही तेवढा लागतो. करेक्ट. त्या सगळ्या नॅचरल कन्सिव्ह मध्ये जो आपल्या जनरेशन मध्ये कमी आहे. खरं आहे. आणि हे खरं तर म्हणतो ना की धावपळीचं जग इतकं झालेलं आहे की मला पैसा कमवणं गरजेचं आहे, खर्च इतके वाढलेले आहेत, त्याबरोबर टेन्शन्स इतके आहेत. मग अगदी घरातले टेन्शन सगळं ह्या गोष्टी तर आहेतच, पण बाहेरच्या जगामध्ये इतक्या गोष्टी वाढलेल्या आहेत, खर्च इतके वाढलेले आहेत. मग याच गोष्टीतून एक असं होतं की मग याचा खर्च खूप असतो वगैरे, अशा पण लोकांचा गैरसमज किंवा समज आहे की बाबा नाही बाबा ते म्हणजे तिथं खर्च जास्त होतात, IVF म्हणजे खर्च, असं पण मे बी आहे. पण तुम्हाला एक सांगतो मी, आपल्या भारतामध्ये IVF चा जो खर्च आहे तो जगातल्या ज्या बाहेरच्या IVF सेंटर्स आहेत, म्हणजे भारताबाहेर, त्याचा फक्त 5 ते 10% आहे. एवढ्या चीप लेवलला IVF होतं. पण आपल्या इथे जर भारतामध्ये इतक्या इझिली कमी खर्चात होतं की बाहेरचे लोक इथे येऊन करायला तयार असतात, म्हणजे विथ ट्रॅव्हल. बिकॉज यु नो डेंटिस्ट्री सुद्धा US ला जेवढी कॉस्टली आहे तेवढं इंडियामध्ये नाही, लोक ट्रॅव्हल करायला पण तयार असतात. बरोबर. तसंच IVF आहे. फक्त याच्यामध्ये एक प्रॉब्लेम काय आहे की IVF ला लागतं भांडवल. त्याच्यात इट इज अ टीम वर्क.
म्हणजे IVF म्हणजे मी एकटा नसतो, माझ्यावर एम्ब्रिओलॉजिस्ट असतात, माझी वाईफ जी एम्ब्रिओलॉजिस्ट आहे, त्याची भांडवल म्हणजे त्याची सामग्री सगळी आहे. म्हणजे जसं की चहा बनवताना कसं पावडर लागते, दूध लागते, साखर लागते, तर त्याची जी सामग्री आहे ना तीच जास्त कॉस्टली आहे, कारण ती बऱ्यापैकी ती कमी बनवली जाते किंवा इम्पोर्ट केली जाते. काही गोष्टी त्याला बनवल्याला खर्च जास्त असतो. आता हे लोकांना समजलं पाहिजे की आपण ती गोष्ट घेत आहे, सामग्रीचा जास्त खर्च असतो. लोकांना युजली गैरसमज काय आहे, आपल्या इथे गैरसमज आहे की IVF करायला मी एका ठिकाणी गेलो तर तिथं जे सांगितलं ते इथं हे डॉक्टरांचा खर्च आहे सगळा, ते डॉक्टरांचा कमी असतो. हे सगळ्या सामग्रीचा, त्या लॅबचं मेंटेनन्स, लॅब म्हणजे कंटिन्युअस तिथं एअर फ्लो चेंजिंग असतं, कंटिन्युअस इलेक्ट्रिसिटी चालू असते, इन्क्युबेटर्स महागडे आहे, ओव्हरऑल एव्हरीथिंग इज कॉस्टली. आता आमचं जे लॅब आहे ते इम्पोर्टेड आहे पूर्ण, ह्याच्यामुळेच रिझल्ट चांगले, लॅब क्वालिटी मेंटेन केल्याशिवाय रिझल्ट येतात. दॅट्स वाय यू हॅव टू स्पेंड अ लॉट ऑन दोज थिंग्स. बाकी खर्च कमीच असतो. आणि खरं आहे राव, म्हणजे मला एक कळत नाही की एखाद्या गोष्टी म्हणजे एखादं बाळ निर्माण होण्यासाठी जे शरीराच्या गोष्टी आहेत त्याच सगळ्या बाहेर तयार करणं म्हणजे नक्कीच त्याला खर्च असणार आहे. त्यामुळे तोच खर्च आपल्या इथं तुम्हाला माहिती आहे, जसं की मी पेशंटला नेहमी म्हणतो की एका किराण्याच्या दुकानाला तुम्ही पैसे दिला, साखर घेतली, पैसे दिले, एका हातात साखर मिळाली, घरी गेला. तो हे मेडिकल फील्ड आहे. कितीही टेक्नॉलॉजी वाढली तरी सगळ्या लिमिटेशन आहेत. आपला एखाद्या व्यक्ती ICU मध्ये जरी गेला तरी आपण किती त्याचा प्रोग्रेस होतो, म्हणजे नो डेथ असं शक्य आहे का? तसं लाईक इन IVF ह्याच्यामध्ये सक्सेस रेट असतो, की एवढं सगळ्यांनाच सक्सेस मिळेल असं नाही, पण ज्यांना फेल्युअर आता मिळेल त्यांना थोड्या दिवसांनी काहीतरी पद्धती बदलून सक्सेस मिळतो. अगदी बरोबर. लोकांना वाटतं की हे मी पैसे दिल्यावरती मला असं दुसऱ्या हातात रिझल्ट, असं नसतं. इट इज अ सायन्स अँड यू हॅव टू ऍक्सेप्ट इट. प्रत्येक व्यक्तीचा तो सगळ्यात गुणदोष म्हणतो ना आपण, सगळ्या शरीरात काय काय प्रॉब्लेम आहे, कुठल्या कारणामुळे होत नाहीये, बरोबर, ते प्रत्येकाचे फॅक्टर्स वेगळे असतात. दॅट्स वाय यू हॅव टू थिंक अबाउट इट. कारण आपल्या इथे म्हणजे एक ट्रेंड आहे, पैसे दिले नाही मिळाला तर फसवलं, आणि पैसे दिले आणि आपलं सक्सेस झालं तर चांगले डॉक्टर आहे, असं होतं. बट हे इट इज ऍक्सेप्टेड. आम्हालाही कुणाचं फेल्युअर आलं तर आम्हाला पहिला जास्त त्रास तुम्हाला होत असतो. आम्हाला ज्या दिवशी नेक्स्ट डे कुणाची टेस्ट असते त्याच्या आदल्या दिवसापासून कुणकुण लागलेली असते की यांचं कसं काय होणार आहे. आणि जेव्हा पॉझिटिव्ह येते त्यावेळी आम्ही ऑलरेडी आज सेलिब्रेट करून मग निरोप सांगायला आलेलो असतो की बरोबर छान आहे, रिपोर्ट पॉझिटिव्ह आला वगैरे. आणि ज्यावेळी नेगेटिव्ह असते त्यावेळी आज आम्ही दुःख व्यक्त करून मग आम्ही एका हेवी हार्टने आम्हाला सांगायला आलो. त्यामुळे असं नाही आहे की आम्हाला निगेटिव्ह मिळालं म्हणजे असं नाही की आमचे पैसे झाले आणि असं नाहीये. लोकांना थोडा त्याचा गैरसमज आहे, पण इट्स अ फॅक्ट अँड पार्ट अँड पार्सल ऑफ आवर ट्रीटमेंट. यू हॅव टू ऍक्सेप्ट पॉझिटिव्ह ॲज वेल एज नेगेटिव्ह. प्रोफेशन म्हणून तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी करावंच लागणार. त्याच्यामध्ये काय आनंद सुद्धा आणि ते दुःख सुद्धा तुम्हाला सगळ्या गोष्टी. हो, काय काय जणांना कन्फ्यूज होतं, अबॉर्शन्स होतात. बरोबर. कोणी नोबडी गिव्स ट्रीटमेंट टू हॅव समथिंग बॅड, म्हणजे पेशंटचं खराब होऊन कोणीच करत नसतं. अगदी खरं, अगदी बरोबर. एक गोष्ट आहे, हल्ली म्हणतात ना की ट्रीटमेंट आणि या सगळ्या गोष्टी इतक्या वाढल्यात ना, सो एग आणि स्पर्म फ्रीजिंग हा एक नवीन गोष्ट समोर येते. एग फ्रीजिंग हा आता सध्या रिसेंट टॉपिक म्हणजे चर्चेमध्ये आहे, ज्याचं अवेअरनेस अजून नाही आहे. हे एक अशी टेक्निक आहे ज्याच्यामध्ये एखादी स्त्री समजा तिला 30 वय आलं, 30-31 वयाला पोहोचल्यावरती तिला वाटत असेल की नाही माझं अजून लग्न उशिरा होणार आहे, पण तिच्या एक तर तिचे राहिले पाहिजेत, पण तिला त्यावेळी राहिलं पाहिजे. समजा कुणाची जर 36-37 वय झालं, काही कारणास्तव लग्न होत नसेल किंवा काही जणांचं डिवोर्स झालेलं असतं आणि त्यांना अजून शुअर नसतं की माझं लग्न कधी होणार, अशा स्त्रियांना आम्ही सांगतो की एक IVF चीच प्रकार आहे ज्याच्यामध्ये आम्ही भरपूर एग्स तयार करतो, त्यांच्या ते एग्स बाहेर काढून आमच्याकडे फ्रोझन ठेवतो. ते 10 ते 12 वर्ष 15 वर्ष पण आमच्याकडे फ्रीज राहतो. तर हे जे एम्ब्रिओज आम्ही फ्रीज करतो, इट इज अ लाईफ. ते 10 वर्ष जरी आमच्याकडे राहत असतील तर इट इज अ लाईफ. इन फ्युचर ती लाईफ आहे ती क्रिएट होणार आहे. आता एक इंटरेस्टिंग किस्सा सांगतो तुम्हाला. एक माझ्याकडे जोडपं आलं होतं, साधारण त्यांचं वय 40 होतं. 40 एजला आम्ही IVF केलं, त्यांचे एम्ब्रिओज बनवले आणि एम्ब्रिओज आमच्याकडे जे फ्रोझन केलेले होते त्याच्यानंतर दुर्दैवाने त्यांच्या वाईफचा झाला ऍक्सिडेंट आणि शी डाईड इन दॅट ऍक्सिडेंट. आणि वी वर नॉट नोईंग इट. नंतर थोड्या दिवसांनी हसबंड एकटा भेटायला आले होते मला आणि मी भेटल्यावरती
ही वॉज क्राईंग अँड ही सेड की माझ्या वाईफचाच ऍक्सिडेंट झाला अँड शी डाईड इन दॅट ऑन द स्पॉट, बट ही वॉज ऑल्सो ॲट द सेम टाइम हॅपी. तो म्हणाला की माझं बाळ आणि माझ्या वाईफचं, माझी एक बाळ हे जिवंत आहे अँड शी इज अलाइव्ह विथ यू, शी इज फ्रोझन इन अ फ्रोझन स्टेट. सो जरी ती एक्सपायर झाली तरी माझे जे एम्ब्रिओज तुम्ही सुखरूप ठेवा, मला ते इन फ्युचर मध्ये मला युज करायचे आहेत, म्हणजे माझी वाईफ परत आल्यासारखं मला ते मिळेल. सो अशा काय काय केसेस असतात. केवढा मोठा ज्या एग फ्रीजिंगचा विषय तुम्ही मगाशी बोललो, तसे एम्ब्रिओ फ्रीजिंग म्हणजे एखाद्या वेळेस त्याची वडील आई असू दे नसू दे, पण ते बाळ आपल्याकडे फ्रोझन असतं. दिस इज व्हॉट द टेक्नॉलॉजी इज. आणि एक गोष्ट आहे की जिथं डॉक्टर सुभाष पाटील म्हटलं की एक विश्वास लोकांच्या मध्ये आहे की जिथं नॉर्मल डिलिव्हरी होते, आणि त्याचबरोबर इतका अनुभव तुमचा 40 वर्षांचा, म्हणजे सिनियर डॉक्टर म्हणजे सुभाष पाटील असतील, आता तुम्ही इतक्या सगळ्या गोष्टी शिकून आलेल्या आहेत आणि नवीन गोष्टी त्या सुद्धा तुम्ही या हॉस्पिटलमध्ये आणलेल्या आहेत. एक प्रकार किंवा एक जीवनशैली बदलत चाललेली आहे आजकाल. फास्ट फूड आणि या सगळ्या गोष्टी आपण मगाशीच बोललो की या जीवनशैलीमुळं ऑल ओव्हरच कुठंतरी याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे असं मला जाणवतं की कुठंतरी वेदना नको आहेत मला, की मला पटकन या गोष्टी करायच्यात, IVF करून टाका सर, विषय पुढे. म्हणजे हे कुठेतरी जाणवतं का की ती कुठेतरी सहनशीलता जी पूर्वीच्या बायकांच्या मध्ये होती किंवा त्या कपल्स मध्ये होते, ती सहनशीलता आत्ता जाणवते तुम्हाला? आम्हाला आता कसं आहे, आता इव्हन आय एम अ सेकंड जनरेशन, हो, आम्हाला आमच्या वडिलांकडनं खूप शिकायला मिळालं. बरोबर. आम्हाला या पद्धतीचा तो नॉर्मल डिलिव्हरी करायचा हातगुण, आम्हाला कसे मेथॉडॉलॉजी आहे, हे शेवटी एक एक्सपिरियन्स व्यक्तीवरून शिकून राहून काम केल्यावरती आपल्याला कळतं की व्हॉट इज द टेक्निक. हे असं मेडिकल आवर फील्ड इज लाईक दॅट, वेअर वी आर लाईक एक एक्सपिरियन्सेस वरनं शिकतो. बरोबर. असं कुठल्याही पुस्तकात असं केलं की असं होतं असं कुठंच लिहिलेलं नाहीये. बरोबर. आमची फील्ड आहे हे ट्रायल्स वरती शिकलेली फील्ड आहे. आम्ही पेपर्स बनवतो, म्हणजे 100 जणांचं असा एक ग्रुपला आम्ही असं बघितलं तर हे अशा पद्धतीने रिझल्ट आले, पण तेच दुसऱ्या 100 जणांमध्ये आले नसते. अशी फील्ड आहे. एक लक्षात घ्या, डॉक्टर आणि पेशंट ह्यामध्ये जो विश्वासाचा पार्ट आहे ना, हा खूप इम्पॉर्टंट आहे. करेक्ट. म्हणजे सगळं विश्वासावरतीच चाललं. बरोबर. जसं की लाईक सपोज मी डॉक्टर आहे, मी एखाद्या मेकॅनिककडे गेलो, मी त्याला गाडीचं विचारलं, तर मला त्यातलं ज्ञान काहीच नाही. बरोबर. मी त्याला विश्वासावरतीच, हे सगळ्या फील्डमध्ये आहे. करेक्ट. नॉट जस्ट डॉक्टर पेशंट. बरोबर. मी तिथं गेल्यावर माझ्याकडे घरी इलेक्ट्रिशियन काम करायला आला, तो मला म्हणाला की हे खराब आहे, किंवा AC रिपेअरला कोण आलं, तो जो सांगेल तेच माझ्यासाठी फायनल. बरोबर. मग तिथे मी विश्वास त्याच्यावर ठेवला. मी बोलवतानाच ठरवलं की मी कुणाला बोलवायचं, राईट, कारण तो विश्वास आहे. ह्या पद्धतीने हा विश्वास जो आहे हा आजकाल कम्युनिकेशन गॅपमुळे डॉक्टरांचा आणि पेशंटचा कम्युनिकेशन गॅप होत चाललाय, आणि तो विश्वास मध्ये कुठेतरी दरार येत आहे. आणि त्या कम्युनिकेशन गॅपचं रिझन असंख्य असू शकतं. बरोबर. एक डॉक्टर म्हणजे एक चांगला काउन्सिलर सुद्धा असतो. अगदी बरोबर. अर्ध पेशंटचं टेन्शन किंवा अर्ध घरातल्यांचं जे टेन्शन असतं ते डॉक्टरांनी वेळ दिला भरपूर पेशंटला बोलायला, तर तिथेच अर्ध ते दे आर ओके. बरोबर. बट आजकाल तो थोडासा कमी होत आहे असं माझं एक ऑब्झर्वेशन आहे, जे कमी व्हायला नाही पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, जसं तुम्ही म्हणाला सी सेक्शन आणि नॉर्मल, हा प्रश्न आता खूप वेळा विचारला जातो की सीझर व्हावं का नॉर्मल. डेफिनेटली सीझर इज नॉट नॅचरल बर्थ, सीझर इज आर्टिफिशियली मेड. आणि त्याचा एक किस्सा वेगळा आहे. सीझर हा कशामुळे सीझर हा वर्ड आला तुम्हाला काय वाटत असेल? सीझर म्हणजे कुठून हा शब्द आला? म्हणजे अगदी शब्दशः अर्थ म्हटल्यावरती आपण ते पोट फाडून किंवा असं कात्री तो हा एक गैरसमज आहे लोकांमध्ये. म्हणजे तुमच्या जर पॉडकास्ट मधून मी लोकांना सांगू इच्छितो की सीझर हा वर्ड म्हणजे कात्री नाही, सीझर नाही. ओके. हे सीझरियन काळामध्ये एक रोमन वर्ड आहे, ज्याच्यामध्ये त्यावेळी मृत होणाऱ्या स्त्रियांचं, म्हणजे युद्धात असेल किंवा त्यावेळी डेड जेव्हा होत असतील तेव्हा त्या राजाच्या काळात पोट फाडून बाळ बाहेर काढलं जायचं, म्हणजे बाळ वाचवलं जायचं आणि स्त्रियांचा मृत्यू व्हायचा. अच्छा अच्छा. त्यामुळे ते सिझेरियनचा काळ, तो सिझेरियन असा त्याचा अर्थ आहे. हे मला आज कळालेलं आहे, आणि बहुतेक पॉडकास्ट हे सगळी बघणारी मंडळींना सुद्धा तोच धक्का असणार आहे की हे आज कळालेलं असणार आहे बऱ्याच लोकांना, की ह्यामुळे हा सीझर वर्ड आहे. सो लक्षात घ्या, सीझर हा जिथं वर्ड येतो
तिथे नॉर्मल ट्रायल मध्ये कधी प्रॉब्लेम्स आले तर हा शेवटचा पर्याय सीझर असतो. सीझर हा पहिला पर्याय नसतो किंवा वेदना होऊ नये म्हणून कोण सीझर डॉक्टर लोक करत नाही. बरोबर. जेव्हा कॉम्प्लिकेशन्स जास्त असतात केसमध्ये, सीझरचं इन्व्हेन्शन झाल्यापासून, म्हणजे मी असं म्हणत नाही की सीझर करावं, मला ह्या विषयाला लोकांना एक सखोलता द्यायची आहे. बरोबर. की नॉर्मल डिलिव्हऱ्या आधी होतात, आधी होत होत्या. आता प्रमाण स्त्रियांचं हे जे तुम्ही म्हटलं जीवनशैली बदलल्यामुळे त्यांच्या बाळांचे वजन किंवा बाळामध्ये प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन येणे. तरुण स्त्रीला प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीज असतं, बाळाचे वजन कधी 4 किलोच्या क्रॉस असतं, जे आधी नसायचं एवढं. दुसरी गोष्ट, तरुण स्त्री आहे, पाणी कमी होणे, खाण्यापिण्यामध्ये डायटरी हॅबिट्स अशा आहेत की आयर्न्स कमी असतं, अशामुळे बाळ वाढत नाही. असे खूप प्रॉब्लेम्स वाढलेत आणि दॅट इज रिलेटेड टू लाईफस्टाईल. आणि अशा प्रॉब्लेम्समुळे ते 9 महिनेच नॉर्मली जात नाही बऱ्याच स्त्रियांची. म्हणजे आधी 9 महिने पूर्ण होणे म्हणजे काय मोठी गोष्ट, पण आता ती आहे. आणि ती आमच्या लक्षात, म्हणजे आम्ही तर ह्या जनरेशन मध्ये आमच्या वडिलांना सुद्धा लक्षात येईल, आधी असं नव्हतं. बरोबर. किंवा डायग्नोस्टिक खूप वाढलेले आहेत आणि त्यामुळे लवकर प्रॉब्लेम्स कळून येत आहेत. बरोबर. की हा बाळाचा रक्तपुरवठाही कमी होतो, हे आधीच्या काळात असं नसायचं. बरोबर. पण त्याचे प्रोज काही आहेत, जसं सिझेरियन सेक्शन आल्यापासून माता मृत्यू कमी झालेली आहे. प्लॅन्ड केल्यामुळे ब्लडची अरेंजमेंट करून स्त्रियांना ब्लड बँक वाढलेले आहेत. त्यामुळं तुम्ही पिक्चर मध्ये ऐकलं असेल की बाळाला जन्म देताना आई एक्सपायर झाली, जुन्या पिक्चर मध्ये एक को बचा सकते वगैरे, बाळच वाचू शकते किंवा आई. आज NICU म्हणजे जसं की बाळाच्या ICU ची फॅसिलिटी एवढ्या चांगल्या झाल्यात की 650-700 ग्रामची बाळं आम्हाला अशा NICU मध्ये पाठवतात जिथं खूप चांगली सुविधा आहे आणि बाळं ती वाचतायत. आयांच्या मृत्यू कमी झालेले आहेत. बरोबर. हे खूप मोठी आपली एक झेप आहे. बरोबर. हे पॉझिटिव्ह साइड्स पण आहेत. बरोबर. आणि आता मग आत्ताच्या स्त्रियांना वेदना नको असतात, फास्ट रिझल्ट पाहिजे असतात. एखाद्या पहिल्या खेपेची प्रेग्नन्सी असेल, तिची डिलिव्हरी व्हायला साधारण लेबर टाइम 24 to 48 आवर्स असतो. इट इज नॉट अ स्मॉल टाइम, म्हणजे 6 तासात डिलिव्हरी असं कधी नसतं. आणि सेकंड टाइमर, मग थर्ड टाइमर, आजकाल एवढे कोण चान्स घेत नाहीत, पण तरी सुद्धा त्यामध्ये वेळ असतो आणि त्या वेळेची वेदना त्यांना सहन करायच्या नसतात. आणि फास्ट रिझल्ट. आता एक नवीन कन्सेप्ट सुरू झालेला आहे की मुहूर्तावरती डिलिव्हरी पाहिजे, म्हणजे ह्या टाइम वरतीच मला बाळ जन्मलं पाहिजे, आम्हाला नॉर्मल सीझरचं काही घेणं देणं नाहीये. असे प्लॅन्ड डिलिव्हरीज करायला आम्हाला भाग पाडलं जातं, प्रेशराईज केलं जातं. एखादी वेदनामध्ये स्त्री डिलिव्हरी रूम मध्ये असली, असंख्य नातेवाईकांचे फोन, असंख्य वेळा भेटायला येणे. आधी असे इंटरफेरन्स कमी होता, आधी इंटरफेरन्स एवढा नसायचा नातेवाईकांचा. बरोबर. की कधी आम्हाला पेशन्स असायचे त्या लोकांना, डॉक्टर जे म्हणतील ते आम्ही करू. बरोबर. असा आम्हाला फ्रीडम पण दिला जायचा. बरोबर. पण आता तो फ्रीडम थोडासा कमी झालेला आहे. लोकांनी आम्हाला इंटरफेरन्स सुरू केलेला आहे. गुगल डॉक्टर्स खूप सारे. अरे ते गुगल बाबत तर म्हणजे प्रत्येक तुमचा शब्द लगेच गुगल करून असं केलं तसं केलं. एक अनुभव सांगतो, सोनोग्राफीला समजा कुठे बाहेर रेडिओलॉजिस्ट कडे गेले असतील, ते जे बोलत असतात ते बोललेले शब्द ऐकून लक्षात ठेवून ते बाहेर जाऊन पहिला मोबाईलवर डॉक्टरांनी असं काहीतरी बोललं होतं, त्याचा काही संदर्भ त्यांना नसतो. आणि अशा कंडिशन्स त्यांनी येऊन आम्हाला प्रश्न विचारतात, डॉक्टर असं काहीतरी म्हणाले आणि मी हे वाचलं तर ह्यात हे लिहिलेलं आहे. सो एक एक्सपिरियन्स राहिला साईडला, बाकी काहीच ते विचार करत नाही. सो कॉम्प्लिकेशन्स वर कॉम्प्लिकेशन्स वाढत चाललेत आणि काही स्त्रिया किंवा कपल्स ओव्हर थिंकिंग असतात. बरोबर. छोट्याशा गोष्टीचं. मला असं वाटतंय फ्रीडम डॉक्टरांना द्यावा. कपलनी डॉक्टरांकडे आल्यावरही वरती त्यांनी जे विचारायचे प्रश्न सगळे विचारावे, उत्तर सुद्धा ऐकावी डॉक्टरांकडनं. बरोबर. पण जे मेडिकल टर्मिनॉलॉजी आहे ते त्यांनी डॉक्टरांपुरतं सीमित ठेवायची. त्यांनी किरकोळ वाढ चांगली आहे, बाळा छान आहे, आई छान आहे, काय कॉम्प्लिकेशन्स आहेत का, एवढं प्रश्न विचारले की बास आहे, मग ते डॉक्टर सांगतील. बरोबर. फक्त ह्यामध्ये आणि परत डॉक्टरांनी कमी माहिती सांगितली तर ते कमी माहिती सांगितली होते, जास्त सांगितली तर डॉक्टरांनी भीती घातली. हे असे दोन्ही बाजू आहेत, त्याला दोन्ही बाजू आहेत, ज्याच्याला आम्हाला सांभाळावं लागतं. आणि अल्टिमेटली आम्ही लोकांसाठीच काम करत असतो. नाही, नक्कीच आहे, नक्कीच आहे. इथे बऱ्याच वेळा असं बघितलं तर, म्हणजे माझ्या अनुभवातून मी या सगळ्या गोष्टी सांगतो की बऱ्याच वेळा मुलींच्या मध्ये, स्त्रियांच्या मध्ये प्रॉब्लेम आहेत हे बऱ्याच वेळा समोर येतं किंवा असं लोकांच्या मध्ये असतं. पण असं पण आहे ना की पुरुषांच्या मध्ये सुद्धा या गोष्टी असू शकतात. चुकीचं आहे. म्हणजे एखाद्या स्त्रीला गर्भधारणा होत नसेल तर बऱ्याच स्त्रियांना, बऱ्याच समाजाला असं वाटतं की हिला मुलं होत नाही.
पण ते कोण विचारत नाही. तुम्हाला तर जसं एक्झाम्पल सांगतो, माझ्याकडे एक मध्ये कपल आले, त्या कपलमध्ये एक स्पर्म काउंटचा इश्यू होता हजबंडमध्ये. स्त्री तर सगळं नॉर्मल होतं, पण ते कपल मला पहिलाच हजबंडनी सांगितलं की डॉक्टर माझ्या घरातले भेटायला आल्यावर मात्र तुम्ही हे प्रॉब्लेम सांगायचं नाही. आणि इव्हन वाईफला असं तयार केलेलं असतं की हे तुझ्यावरती सांग, माझं म्हणजे एक आपल्या इथं पुरुष प्रधान जी सोसायटी आहे त्याच्यामध्ये त्यांना ते ऐकायचं नसतं की स्पर्म काउंटमुळे राहत नाहीये तर मला बाहेर कसं म्हणतील समाजात. त्यामुळे इव्हन वाईफ वॉज रेडी टू ऍक्सेप्ट दॅट की हा तुम्ही सर हे सांगा की माझ्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे. सो आम्ही हे खूप बघतो समाजात पुरुषांमध्ये. मी आय वुड से 50-50, म्हणजे 50% स्त्रियांमध्ये प्रॉब्लेम असतो, 50% पुरुषांमध्ये असतो. आणि आता पूर्ण यंग जनरेशन मध्ये तो इश्यू आहे. बरोबर. आणि निकोटीन म्हणजे जे स्मोकिंग मध्ये येतं, पुड्या असतील, तंबाखू असतील, हे खाण्याचं प्रमाण जे आहे एक स्टाईल झालेली आहे आता स्मोकिंग. बरोबर. आणि त्या पुरुषांच्या लोकांमध्ये स्पर्म काउंट हा नेहमी इफेक्टिव्ह मॅक्सिमम असतो. आणि हे सांगायचं नसतं. म्हणजे का? कारण सांगितलं तर राग येतो असं आहे. म्हणजे मला काही जणांना मी सांगितलं तर म्हणतात सर वाईफ समोर सांगू नका, तर ती आम्हाला ते बंद कर खायचं पुडी असं जर म्हणाले तर मला ते अवघड होतंय. तुम्ही हे कारण सोडून दुसरं काय, असं प्रेशराईज असते. आणि शेवटी का राहत नाही म्हटल्यावर सगळी फॅमिली विचारते आपण डॉक्टर बदलून बघू, पण हे विचार करत नाही की आपल्याला काय बदल करायला पाहिजे. सो दिस इज अन अगेन पार्ट अँड पार्सल ऑफ अवर ट्रीटमेंट. खरंय. पण म्हणजे मला हा खरंच मुद्दा पटत, म्हणजे तुम्ही आलाय असं नाही, पण हे लोकांच्या समोर मला न्यावंसं वाटतं की नाही रे, प्रत्येक वेळी त्या मुलीचा किंवा त्या स्त्रीचा दोष नसतो. पुरुष पण आहे, पण पुरुष प्रधान संस्कृती म्हणून आपण इतक्या त्या बडेजावी मारलेल्या असते या सगळ्या गोष्टींच्या बद्दल. त्यामुळे मला तर असं वाटतं की हे म्हणजे आपण एक्सेप्ट करायला काहीच हरकत नाहीये की नाही ठीक आहे माझ्यामध्ये दोष आहे त्यामुळे होऊ शकत नाही. और जसं महिला ती सहन करते, बऱ्याच गोष्टी आहेत या संदर्भामध्ये. आणि डिटेलमध्ये खरं तर इतक्या गोष्टी आज खरं तर बऱ्याच गोष्टी आपण क्लिअर केलेल्या आहेत. पण नक्कीच या संदर्भामधले काही जर गोष्टी आपल्याला सांगायच्या असतील तर नक्की आपण सेकंड पार्ट आपण नक्कीच करणार आहोत. पण अजून एक महत्त्वाचा विषय म्हणजे मला बोलायचं म्हणजे एक गैरसमज आहे लोकांना की IVF किंवा अशा टेक्नॉलॉजीनी मला पाहिजे ते सेक्स सिलेक्शन होते. हा एक बरोबर. लोकांना वाटते मी IVF रोज 1-2-3 पेशंट माझ्याकडे येतात की डॉक्टर मला एक मुलगी आहे किंवा 2 मुली आहेत आणि आम्हाला कळालं की IVF मध्ये आपण सिलेक्ट करू शकतो. तर तुम्ही विचार करा ही जर टेक्नॉलॉजी अशी भारतात आली तर काय अवस्था होईल या देशाची. म्हणजे रस्त्यावरती मुली दिसायच्या बंद होतील. इट इज नॉट पॉसिबल. हा गैरसमज आहे. आणि अशांना आता मी भेटायचंही बंद केलंय. माझ्या बाहेर काउन्सिलरच भेटतो मला हे 2 मुली किंवा 1 मुलगी आणि दुसऱ्या असेल पहिला आम्ही क्लिअर करतो. इट इज नॉट पॉसिबल आपल्या इथे कुठले. आणि अशा गोष्टींसाठी काही लोकांनी धंदा सुरू केलेला आहे. बाहेर काही लोक हे खायला देतो ते खायला, बट इट इज इम्पॉसिबल. जर होत असेल तर ते लकीली होत असेल, असं होत नाही. त्यामुळे तुमच्या पॉडकास्टच्या दरम्यान मला सांगायचं आहे की हे अशा गोष्टीला मागं पडू नये आणि इव्हन खर्ची करू नये त्यांना जर वाटत असेल तर. कारण अशा गोष्टी होत नाहीत आणि आपल्या अशा टेक्नॉलॉजी येऊही नाहीत ह्या देशात. यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करेन की चुकून पण असली टेक्नॉलॉजी भारतात येऊ नये. नाहीतर बऱ्याच शहरांमध्ये म्हणजे मुलांना मुली मिळायची अवघड होती. कारण सगळ्यांनाच मुलं पाहिलं असं डिस्क्रिमिनेशन ते एक आहे ना सर की ते वंश वाढावा माझं घराणं पुढे चालावं या सगळ्या गोष्टी मध्ये अजूनही अडकलेलो आहे. म्हणतो मी आज जेवढे पेशंट बघतो त्यामध्ये मला एवढंच म्हणायचं असते की तुम्हाला मूल आहे होतंय नैसर्गिक तर तुम्ही लकी आहात. म्हणजे आजकालच्या या ज्या प्रॉब्लेम्स वाढलेल्या आहेत, तुम्ही आज मूल आहे तेच मोठी गोष्ट आहे. तुम्ही डोंट थिंक फॉर हे पाहिजे फिमेल पाहिजे मेल पाहिजे. मी त्यांना एकच म्हणतो तुमचे जावई पण तुमचा मुलगाच आहे. असं 2 मुले असतील तर तुम्हाला 2 मुलं आहेत असं तुम्ही कन्सिडर करायचं. नॉट विनाकारण आपलं पॉप्युलेशन ही आपल्याला बघितलं पाहिजे की 2 मुलींनंतर तुम्हाला आणि मुलांसाठी चान्स घ्यायचा. आणि अफोर्डेबिलिटी यू थिंक 2 मुलीनंतर आणि 2 मुली 1 मुलगी असं आता स्कूलिंग आणि एवढं इझी नाही आहे. महाग झालेलं आहे ह्याच्यामध्ये यू कॅनॉट अफोर्ड इट. सो डोंट थिंक ऑफ इट. स्वतःवरती खर्च करा, मुलींवरती खर्च करा, शिक्षणाला चांगल्या एज्युकेशन द्या.
वाह, अशाच गप्पा खरंच रंगत राहणार आहेत. पण एक गोष्ट आहे, या मुक्काम पोस्ट सांगलीमध्ये एक गोष्ट आम्ही सातत्याने करत असतो आणि तो खरं तर एक सरप्राईज असतो तुमच्यासाठी आणि रसिकांसाठी सुद्धा, की जसं मुक्काम पोस्ट सांगली आपण एक पत्र लिहित असतो ज्यामध्ये सुखदुःखाच्या गोष्टी आपण सांगत असतो. तर तुम्हाला एक पत्र असं बोलायचं आहे किंवा एक लिहायचं आहे आणि ते सगळ्या आपल्या रसिक प्रेक्षकांना सांगायचं आहे की या संदर्भामध्ये IVF आणि या संदर्भामध्ये तुम्ही सगळ्या रसिकांना जे आपल्या पॉडकास्ट सगळीकडे बघतायत, तर काय सांगाल या ट्रीटमेंट बद्दल किंवा एकंदरीत या लाईफस्टाईल बद्दल आणि या फलटीबद्दल काय सांगाल आमच्या रसिक प्रेक्षकांना कॅमेरामध्ये? एक समरी द्यायची तर मला सर्वप्रथम योग्य वेळेला मॅरेजेस करा, चांगली जीवनशैली जगा, हेल्दी लाईफ अँड एक्सरसाइजेस चांगले करा, आमच्यापर्यंत यायची वेळच येऊ नये, हे तुम्हाला हे सगळं सर्वप्रथम मला सांगायचं आहे. तुमचे सगळे लाईफ गोल्स आणि हे सगळे एका बाजूला आहे. नंतर तुम्हाला एक पेरेंटहुड सारखी एक मिरॅक्युलस थिंग, म्हणजे इवन आय एम अ फादर सो आय नो, ती जी तो म्हणजे बाळ वंशासाठी किंवा ह्याच्यासाठी पेक्षा मला असं वाटतंय ते आपलं त्यामध्ये तो जो गोडवा आहे एकदा बाळ हातात आल्याचा, तो त्याच्यापासून तुम्ही वंचित राहायची गरज नाही. म्हणजे प्रॉब्लेम्स असतील तर ते रेग्युलरली डॉक्टरकडे जाऊन ते त्याच्यातनं बाहेर पडा. जुन्या काळात आता राहिलं नाही आहे की कुणाला मूल होत नाही म्हणल्यावर तुम्हाला मूल कधीच होणार नाही, आता घरी जावं असं म्हणण्याचं नाही. टेक्नॉलॉजी वाढलेली आहे, त्याच्यापासून वंचितही राहू नका. बट तुम्हाला जे प्रयत्न करायचे आहेत, तुमचं वेट कंट्रोल ठेवणे, लाईफस्टाईलमध्ये शुगरचा इंटेक कमी करा, हे सर्व गोष्टी तुम्ही पाळा. व्यसनाधीन होऊ नका. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर इझिली फॉलो केला तर तुम्हाला नैसर्गिकच प्रेग्नन्सी मिळू दे ही माझी इच्छा आहे. आमच्यापर्यंत यायला वेळच लागू नये आणि आलात तरी अशी कुठली आमच्याकडनं कमतरता भासू नये आणि तुम्हाला सर्वांना चांगले रिझल्ट्स मिळावे, तुमच्या डिलिव्हरी व्हाव्या आणि तुमचं आनंदी फॅमिली व्हावी आणि एक गुड फॅमिली लाईफ तुम्ही सगळ्यांनी हेल्दी लाईफ जगावी. मुलांमध्येही तुम्ही तशी शिकवण दिलेली कधीही बेटर आहे. वा, दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू से. थँक्यू व्हेरी मच सर. आणि खरंच मी म्हणलं ना की संस्कार कुठंतरी या सगळ्या गोष्टींच्या मध्ये असतात असं मला वाटतं. कारण डॉक्टर सुभाष पाटील सरांच्याकडे बघितल्यानंतर जे समाधान किंवा जो विश्वास वाटतो तितकाच जास्त विश्वास मला तुमच्याकडे बघितल्यानंतर तुमच्या गोष्टी माझ्यासाठी खूप मोठी कॉम्प्लिमेंट आहे. खरंच आहे. आणि हे आणि तितकंच समाधान तितकाच विश्वास आज या नवीन टेक्नॉलॉजीच्या दुनियेत सुद्धा मला तो वाटतो. आणि खरं तर हा संस्काराचा भाग आहे आणि तो असाच पुढच्या पिढीपर्यंत पोचावा. जास्तीत जास्त नॉर्मल डिलिव्हरीज तुमच्याकडे व्हाव्यात आणि त्याचबरोबर एक हॉस्पिटलचा एक विश्वास जो आहे आजपर्यंतचा तो असाच टिकावा. थँक्यू व्हेरी मच सर, तुम्ही इथे आलात आणि खूप छान गप्पा इन्व्हाइट केल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. मला नक्कीच माहिती आहे की ह्या पॉडकास्टचा खूप जणांना फायदा होईल आणि दॅट विल बी आवर पोचपावती तीच असेल की सगळ्यांना आपला फायदा व्हावा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत हा पॉडकास्ट पोहोचवा. हे तुमचं आता कर्तव्य आहे आणि नक्कीच तुम्ही ते कराल. कारण एक गोष्ट आहे, ही माहिती लोकांच्यापर्यंत पोचली पाहिजे राव. आणि कुठे ना कुठेतरी अशा गोष्टी आपल्या आजूबाजूला असतात, असे काही कपल्स आजूबाजूला असतात की ज्यांना ही माहिती देणं आवश्यक आहे. सो नक्कीच ही माहिती त्यांच्यापर्यंत पोचवा. बस अजून काय सांगायचं आहे. थँक्यू व्हेरी मच.